आपला चॅनल हॅक झाला. तर मंडळी स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर एक्सप्लोअर विथ कौस्तुभ हे आपलं नवीन चॅनल आता सध्या चालतं आहे. तर आजचा एक विषय असा मांडायचा होता की मॉनिटायझेशन प्रकल्पाबद्दल. यूट्यूबवरती 1000 सबस्क्रायबर आणि 4000 वॉच टाईम नंतर आपला चॅनल मॉनिटाईज होतो. तर ती क्रायटेरिया प्रत्येक यूट्यूबरला कंप्लीट करायला लागते, त्यानंतर मॉनिटाईज होतं. तर गेले 3 वर्ष मी यूट्यूबवरती व्हिडिओ बनवते. तर गेले 3 वर्षामध्ये माझं चॅनल अजूनपर्यंत मॉनिटाईज नाही झालं. आता त्याचं कारण आहे की चॅनलवरती माझे व्हिडिओ पडले आणि व्ह्यूज नाही आले, किंवा व्हिडिओ मी टाकलेच नाही ज्याच्यामुळे त्याला व्ह्यूज नाही आले. तर म्हणजे आता सांगायची एक गोष्ट अशी झाली आहे की कोकणामध्ये भरपूर ब्लॉगर तयार झाले आहेत. प्रत्येकी एक मिनटं प्रत्येक म्हणजे कुठल्याही पोराला तरुणाला वाटतं की आपण यूट्यूबचे व्हिडिओ बनावं, यूट्यूबर बनावं. तर व्हिडिओ बनवत आहेत. तर विषय असा आहे की ना, प्रत्येक यूट्यूबर माझा पकडून सांगतो की मी इतर जणांचे पण बघितले ज्यांचे चॅनल छोटे आहेत. तर चॅनलवरती व्हिडिओ बनवत आहेत ती लोकं, मी पण बनवतो आहे. तर चॅनलवरती व्ह्यूज येणार नाही, त्याचे एक कारण आहे, ते मी नोटीस केले. ज्याच्यामुळे जी आपले लोकं आहेत ते आपल्या चॅनलला सपोर्ट करत नाही. हीच रिॲलिटी आहे आपल्या यूट्यूबची रिअलमध्ये. तर सांगायचं हे होतं की आपण यूट्यूबवरती व्हिडिओ बनवतो, सगळेच बनवतात. तर त्याच्यामध्ये चॅनलवरती व्ह्यूज येत नाही कारण की आपला कंटेंट त्या टाईपचा नसतो की त्याचा ॲल्गोरिदम त्या टायमाला तो नसतो की त्या टायमाला जे कंटेंट पाहिजे. सध्या मे महिन्यामध्ये माशाचे व्हिडिओ पाहिजे, तिथे तू शेतीचे टाकतो आहे असं समजा. जस्ट तुम्हाला एक्झाम्पल दिलं आहे. तर ॲल्गोरिदमचा हा विषय आहेच नाही. इथे विषय आहे की सपोर्टचा, की जे छोटे यूट्यूबर असतात, त्यांची थंबनेल कुठेतरी कमी पडते, त्यांचा टायटल कुठेतरी कमी पडतो. पण त्यांची मेहनत असते की जे प्रत्येक आपले जेवढे रिलेटिव्ह असतात किंवा फ्रेंड्समध्ये सर्कलमध्ये असून ते व्हिडिओ शेअर करतात, पण त्यांच्या चॅनलला एवढा सपोर्ट नाही भेटत. कारण की ती माझी स्वतःची गोष्ट आहे की गेले 3 वर्षामध्ये चॅनल माझा मॉनिटाईज नाही झाला. जर तुम्हाला आता मी स्क्रीनशॉट दाखवलं ना, तर माझ्या कॉन्टॅक्टमध्ये 100-120 आहेत, ज्यांना मी व्हिडिओ अपलोड केल्यानंतर लगेच शेअर करतो. तर त्याच्यामधून मोजून 10 व्ह्यूज येतात, 10 व्ह्यूज जे रिलेटिव्ह आहे त्याच्यामधून. तर ॲक्च्युअलमध्ये सध्या तरी कोकणामध्ये हाच विषय आहे. कोकणामध्ये की प्रत्येकाचा असेल, मी फक्त माझ्या साईडचं सांगतो आहे की आमचं चॅनल कोकण साईडचं पडलं आहे, त्यामुळे प्रत्येकजण सपोर्ट करायला येत नाही आमच्या चॅनलला. त्यामुळे इतके वर्ष लागतात माझ्या चॅनल मॉनिटाईज व्हायला. आणि हीच रिॲलिटी आहे. कारण की मेहनत तर जसे मी बाकीचे करतात तसे आम्ही पण करतो. तर कुठेतरी की आमची क्वालिटी कमी पडत असेल व्हिडिओची, कारण की सध्या नॉर्मल फोन आहे, सॅमसंग, ओप्पो, जो विवो, प्रत्येकजण आपला आपला फोन जो आहे तो वापरतात. तर व्हिडिओ क्वालिटी असो, टायटल असो, थंबनेल असो, प्रत्येकजण ट्राय करतो. पण विषय असतात जे आपलेच लोकं असतात, ज्यांचा सपोर्ट आपल्याला नाही भेटत. त्यामुळे काहीतरी लोकांचं जे मॉनिटायझेशन असतं ते राहून जातं. तर सांगायचं तेच होतं की माझे चॅनल गेले 3 वर्ष, माझा कोकणी कौस्तुभ करून एक चॅनल आहे, तो मी चालवत आलो आहे. त्याच्यावरती माझे व्हिडिओ असतात, कारण की मे महिन्यात आल्यानंतर माझे त्याच्यावरती 30-40 व्लॉग पडतात त्याच्यावरती. पण ते गेले 3 वर्षामध्ये चॅनल मॉनिटाईज नाही झालं. त्याचे 3000 झाले. 3000 त्याचं 3000 वॉच टाईम झाला. त्यानंतर थोडा मी मुंबईला गेलो, मग ते उतरलं. परत त्याच्यामुळे व्ह्यूज वाढायला लागले. हे गेलं, ते उतरायला लागलं. तर तोच ॲक्च्युअलमध्ये आता सध्याचा प्रॉब्लेम आहे की जेव्हा सपोर्ट पाहिजे असेल तेव्हा सपोर्ट भेटत नाही. कुठलातरी एक कंटेंट असतो, तो व्हिडिओ चालतो आणि त्याच्यामुळे थोडेफार व्ह्यूज येतात आणि वॉच टाईम वाढतो. सध्या तरी माझे 2 व्हिडिओ चालत आहेत. एप्रिलचा महिना आहे, सॉरी मार्चचा महिना आहे. त्याच्यामध्ये 2 व्हिडिओ सध्या तरी माझे चालत आहेत. त्यामुळे थोडा वॉच टाईम वाढतो आहे. तर असं कंटिन्यू गेला तर नक्कीच चॅनल मॉनिटाईज होऊ शकतो. आणि कारणं तर तेच असतात की टायटल ते जर चांगलं नाही पडत. पण विषय आहे की आपले कोकणातल्या यूट्यूबरला तेवढा प्रतिसाद नाही भेटत आहे माझ्या मते. तर आजच्या व्हिडिओमध्ये हेच सांगायचं होतं सगळ्यांना की जेवढे पण आपले जवळपासचे तुमचे यूट्यूबर असतील, जे तयार होत असतील, जे छोटे आहेत, त्यांनाही सपोर्ट करा आणि सगळ्यांना मोठे करा. धन्यवाद.